जांभूळवाले जांभूळ घ्या जांभूळ, गावरानी जांभूळ, गोड गोड जांभूळ, हेल्दी जांभूळ. जांभूळवाले जांभूळ घ्या जांभूळ, 40 रुपये पाव. जांभूळ घ्या जांभूळ. आशा, जांभूळ पाहिजे काय व? आशा, घरी आहे का नाही आहे बाप्पा हे पोरगी? का गेली कुणीकडे कोणाच्या घरी बसाले? आशा, आजी आई घरी नाही आहे, दुकानात गेली. हाव काय, दुकानात गेली काय तू आई? तर सांग जो, शांताजीनं जांभूळ आणले म्हणा विकाले. पाहिजे असन तर पाठव जो. हा, घेवाले. हो आजी पाठवून ना, मी जांभूळ घेवाले. जांभूळ आवडते ना मले, मी आईले पाठवून. हो, गावातच आहे म्हटलं मी, इकडे चौकात. हा, तिकडेच चालली मी. तर तू आई घेईन तर पाठव जो. शांताजीनं जांभूळ आणले म्हणा विकाले, वावरातले. होय, गोड गोड आहे मस्त. हा आजी पाठवून ना, मी पाठवून. हो, येतो मग. जांभूळवाले जांभूळ घ्या जांभूळ, गावरानी जांभूळ, गोड गोड जांभूळ, हेल्दी जांभूळ, फ्रेश जांभूळ. जांभूळ घ्या जांभूळ, 40 रुपये पाव. काय होय मावशी, काय आणलं विकाले? अहो मंदा, जांभूळ होय जांभूळ. पाहिजे काय? गावरानी जांभूळ वावरातले. पिकले काय जांभूळ वावरातले? हो, पिकले ना जांभूळ, पिकले गिकले. पण काय सांगू, भल्ले वाया जाऊन राहिले. पाखरायचे यानं लय नुकसान करते. पण पाखरं राखतच राहा लागते ना. यायले सांगतो मी आमची तर प्रकाशच्या बाबाले का पाखरं हाकलत जा बा जांभूळ पिकेपर्यंत. आता पिकले तर लक्ष नाही द्याव काय? नाव लक्ष नाही देत, वावरात जाते. पण तर काल गेली मी वावरात, तर लय मोठे जांभूळ तोडून आणले. मग मस्त जांभूळ आहे ना मावशी, तुमच्या वावरातले मस्त आहे ना, गोड गोड आहे. तर दे जा ना मले. काय भाव देऊन राहिले? बाजारात जो भाव चालू आहे तोच भाव आपला, 40 रुपये. अच्छा ठीक आहे ना, तर दे जा मले. अर्धा किलो देऊन दे जा. बरं ठीक आहे ना, देऊ काय मग आता? आता आपण पैसे नाही आहे ना जवळ, घरी आहे पैसे. तर आता तुम्ही तिकडे जाल ना घरा इकडे, तर तिथं देऊन दे जा मग. बरं ठीक आहे ना, आता येईन मी तिकडेच. येईन इकडे, घुमून घेतो म्हटलं पहिले, आणि मग तिकडेच येतो मी. तुझ्या घरा इकडे, प्रीतीच्या घरा इकडे येतो मग मी. हो या मग तुम्ही, मी पैसे गिसे काढून ठेवतो. ठीक आहे ना, ठीक आहे. जांभूळवाले जांभूळ घ्या जांभूळ, गावरानी जांभूळ, गोड गोड जांभूळ, फ्रेश जांभूळ. जांभूळवाले जांभूळ घ्या जांभूळ, 40 रुपये पाव. जांभूळ घ्या जांभूळ. जांभूळवाले जांभूळ घ्या जांभूळ, गावरानी जांभूळ, ताजे ताजे जांभूळ, गोड जांभूळ, फ्रेश जांभूळ. जांभूळ घ्या जांभूळ, 40 रुपये पाव. गावरानी जांभूळ. काकू काकू थांबा. अम्माय, आशा आली काय? हो आली ना काकू, जांभूळ घेवाले. तुम्ही म्हटलं असं नाही आले का जांभूळ आणले विकाले? आईले सांगजो. तर दुकानातून आली, नाही आली तर लागला माया मागं रडाले. हाव काय, म्हटलं होतं त्याले, आवाज दिला मी. आशा आशा 2-3 वेळा. तर घरातून तो ना काही आवाज दिलाच नाही. मग ह्या आला घराच्या बाहेर हनी. मग म्हणते आई घरी नाही आहे, दुकानात गेली. तर त्याले म्हटलं सांगजो मग, शांताजीनं जांभूळ आणले बा विकाले. ये जो म्हटलं चौकात, तिकडे चालले मी. तर बरोबर आणलं त्यानं तुले. हो ना, बरोबर आणलं. रडायलाच लागला ना तो, हात पाय आपटायला लागला. चाल आई जांभूळ पाहिजे म्हणजे पाहिजे, घेऊन दे म्हणजे घेऊन दे. त्याला म्हटलं जाऊ. तर घरात जाऊच नाही दिलं ना त्यानं मले. बाहेरच्या बाहेरूनच आणलं मले. नाही म्हणे आई पहिले चाल तू, मग ठेव जो म्हणे सामान सुमान. तर बाहेरच ठेवून आली मग मी सामान सुमान. हाव काय? हो, अशा आहे माहितीचे लेकरं, जे दिसले ते पाहिजे, जे दिसलं ते पाहिजे. तसं नाही आहे. आता नाव नवारीची वस्तू खातेच लेकरं. आता जांभळाचा सीझन आहे, खाऊन घ्या. मग जांभूळ भेटते काय मग एकदम पुढच्या वर्षी. हो तेही आहे ना, सीझनच राहते ना कोणत्याही फळायचा. सीझनावर खाऊन घ्या लागते, भेटते तेव्हा. नाही तर काय, मग आता मस्त जांभळाचा सीझन आहे तर जांभूळ खाऊन घ्या. जांभूळ खाणं चांगलं आहे ना आपल्या शरीरासाठी. ते तर आहे म्हणा, सगळेच फळं चांगलेच आहे. नाही का, कोणतेही फळं शरीरासाठी चांगलेच राहते. कसे देऊन राहिले मग जांभूळ काकू? काय भाव देऊन राहिले? 40 रुपये पाव. आता काय 50 न 60 रुपये विकू म्हटलं गावात. आता बाजारात तर चालू आहे म्हणा 50 रुपये 60 रुपये. पण म्हटलं नाही गड्या, एवढ्या महागात कायले विकाव. त्याच्यानं 40 रुपये पाव देऊन राहिले मी आता. हा काय, ठीक आहे ना, तर चालते. तर द्या मग मला 60 रुपयाचे करून. बरं ठीक आहे ना, देतो. अम्माय बाई लता, कोणी दिवस उगवला बापा. तू तर राहतच नाही. अमावस्या पौर्णिमा वाणीच दिसत. कधी दिसत कधी नाही दिसत. अमावस्या पौर्णिमा वाणी नाही तर काय, मग अमावस्या वाणीच आहे म्हटलं. तू काही दिवस गावात राहतं आणि काही दिवस गावाच्या बाहेर राहतं.
हाव काय? कुठं गेलती? लय दिवसाबाद दिसली. कुठं नाही, आईच्याच घरी होती मी. राव म्हटलं आता उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. हाव काय, चांगलं आहे ना. कधी आली मग? मले आले काय 2 दिवस झाले, गावात आहे मी तर. आता तिकून आल्यावर मग साफसफाई हे ते, त्याच्यानं म्हटलं आता कुठं जाऊ नये काही नाही. तर 2 दिवस तर साफसफाईलेच लागले बाप्पा. आता घर बंद बंद होतं तर. हो हो माय बाई, जांभूळ आणले नाही विकाले? हो, जांभूळ आणले ना विकाले. पाहिजे काय? देऊन द्या ना. तर पाहिजे काय म्हणजे पाहिजे, नाही तर काय देऊन दे जा मले. काय रुपये पाव देऊन राहिले? जास्त महाग नाही आहे हो, 40 रुपये पाव. किती देऊ काय एखादा किलो? नाही नाही बाप्पा, तेवढे पैसे नाही आहे. एखादा पाव देऊन दे जा. बरं ठीक आहे ना, देतो. बाई आशा, काढ मग म्हटलं तू हातानं जांभूळ. काळा काय लागते काकू? पिकले तर असनच ना? असं नाही आहे ना हो, चांगले मस्त पिकले आहे ना. काळे काळे पाहून ना तू. हा, कलर पाहून घे म्हटलं याचा. एकदम काळे काळेच झाले. आणि खाऊन पाय तू किती गोड आहे तर. ते तर आहे म्हणा, गोड तर आहेच तुमच्या आवरातले जांभूळ. हो, पहिले खाऊन पहा, टेस्ट करून पहा, मग घे जा तुम्ही. हा, मी असे तसे जांभूळ नाही आणले म्हटलं तोडून. पिकलेच आणले काल वावरातून. अच्छा, तुम्ही गेलते काय आणाले? हो ना, मी गेलते ना. काकाजी तर काही ऐकत नाही बापा. त्याला सांगून राहिले जांभूळ आण जावं तोडून, जांभूळ आण जावं तोडून. हा, पाखरं मस्त पाडून राहिले झाडाखाली. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, मीच जातो वावरात ना तोडून आणतो. तर काल आणले ना तुमच्यासाठी. हा काय? बरं पाय ना मग अशा जांभूळ. चांगले पिकले ना काकू? हे तर चांगलेच पिकून गेले. चांगले काय? चांगलेच पिकले आहे म्हटलं. एकही आंबट नाही आहे. सगळे जांभूळ गोड गोडच आहे ना. मी ना माया स्वतःच हातानं तोडले म्हटलं. हो, तुमचं काम चांगलंच राहते. द्या ना मग, देऊन द्या मोजून एक पाव. एक पाव का 60 रुपयाचे? हो, 60 रुपयाचे देऊन द्या. बैलता तुले किती देऊ? मले काय काकू, द्या ना 1 पाव देऊन द्या. बरं देतो. चाल मग येतो. हो, या मग काकू. या शांता काकू, तुमचीच वाट पाहणं चालू आहे. हाव काय, पहिलेच येऊन बसली नाही तो? हो, पहिलीच येऊन बसली मी. तुमचा आवाज आला मला. म्हटलं शांता काकून आणले म्हटलं जांभूळ विकाले. त्याच्यानं बाहेरच बसली मी म्हटलं देतो तुम्हाला आवाज, पण तुम्हीच आले इकडे. हो, याच लागते ना बापा तुझ्या घरा इकडे. नाही तर मग म्हणतं का तू काकू तुम्ही येतच नाही, तिकडेच जाता रुपाच्या घरा इकडे. माया घर दिसत नाही काय? हा, त्याच्यानं म्हटलं पहिले प्रीतीच्या घरी जातो आणि मग रुपाच्या घरी जाईन म्हटलं जांभूळ घेऊन. हाव काय? म्हणजे तुम्ही मला विकत द्या आणि रुपाले फुकट द्या? नाही हो, भेदभाव कायले? कोणाला फुकट नाही देऊन राहिली मी. हा, सगळे जण विकतच घेऊन राहिली. फुकट पाहिजे असेल तर मग वावरात या लागन. हा, वावरात जा, वावरातले जांभूळ तोडा न्या. फुकट वावरातून म्हटलं. इथं गावात आणल्यावर फुकट नाही, गावात आणल्यावर विकत. हाव काय? गावात आले जांभूळ म्हणजे किंमत वाढते जांभळाची. मग जांभळाची किंमत नाही वाढत काय? वावरात जा लागते, तोडा लागते, तोडून आणा लागते. हा, गावात घुमा लागते, विका लागते, तेव्हा पैसे येते ना. झाडाले जांभूळ राहते तर काय आयते पैसे येते काय? हा, आता वावरात जाऊन तर कोणी तोडून आणते. हो, ती आहे ना, मेहनत केल्याशिवाय पैसा नाही भेटत. तर कसे काय देऊन राहिले जांभूळ? जांभूळ काय जास्त नाही, 40 रुपये पाव. 40 रुपये पाव? 30 रुपये पाव नाही? 30 रुपये पाव लावा ना. माय, पहिलेच तर कमी लावले हो मी. 40 रुपये काय लय झाले काय? बाजारात म्हटलं 50 न 60 रुपये चालू आहे पाव. आणि मी तर 20 रुपये कमीच घेऊन राहिली, तरी म्हणतो का 30 रुपये लावा. म्हणजे 60च्या अर्धेच लावतो तू तर. मग गावात आता सगळेले विकले मी. आशानं घेतले, लतानं घेतले जांभूळ, आणि मंदानी घेतले तर 40 रुपया पावानच घेतले. त्याला माहीत आहे ना का बाजारात महाग भेटते. त्याच्यानं कोणच भाव नाही केला. म्हटलं 40 रुपये पाव आहे तर ठीक आहे म्हणते, चालते म्हणते काकू, द्या म्हणते. सगळे न घेतले आणि तूच भाव करता बापा. अच्छा, असं आहे काय? सगळे न घेतले तर ठीक आहे ना, देऊन देता मग मला त्याच भावात. मग सगळेसाठी सारखा भाव, कायले कमी जास्त. तुले दिन 30 मध्ये, त्याले दिन 40 मध्ये, तर काय म्हणून पाय बापा. आम्हाला मावशीनं 40 रुपये पाव दिले आणि प्रीतीले 30 रुपये पाव. भेदभाव होते ना. त्याच्यानं 5 रुपये आणि 2 रुपये काहीच कमी नाही करत. भले तुझ्याजवळ पैसे नसन तर उधार घे, मग देजो मला पैसे, पण जो भाव आहे तोच भाव घे. ठीक आहे ना, ज्या भावानं विकले तुम्ही त्याच भावानं द्या मग. तर द्या मग मला 3 पाव. ठीक आहे ना, देतो. तर पैसे नगदी देऊ का घ्या मग 15-20 दिवसानं? दे ना तू, एका महिन्यानं दे. त्यात काय? जेव्हा तुझ्याजवळ पैसे राहीन तेव्हा देजो, पण देजो आठवणीनं. नाही, मजाक करून राहिली मी. आहे ना, माझ्याजवळ पैसे आहे, देतो मी तुम्हाला. तर 3 पावचे किती होईल मग? 4 4 4 2 8 4 12 120 रुपये. हो, 120 रुपये.
ठीक आहे ना, देतो मी. तर 150 रुपये आहे माझ्याजवळ. चिल्लर आहे ना तुमच्याजवळ? आहे ना चिल्लर. आण ना तू. 150 रुपये घेऊन ये. 30 रुपये देतो मी तुले वापस. बरं, 2 मिनिट थांबा, आणतो मी. हो हो जांभूळ चांगले आहे ना काकू? गोड आहे ना? हो हो माय, गोड नाही तर गोड आहे ना. खाऊन पाय ना. हा, टेस्ट करून पाय आणि मग म्हणजो मले गोड आहे का नाही आहे तर. हा, आता तू ना तुझ्या हातानं निवडले जांभूळ, तुझ्या मतानं काढले, ही चांगले पिकले तर सगळेच आहे, पण तू ना तुझ्या हातानं काढले तरी विचारून राहिले पिकले आहे का कसे आहे. खाऊन पाय बरं, गोड आहे का नाही आहे तर. नाही, गोड तर आहे म्हणा. जांभूळ गोड आहेच. तुमच्या घरातले जांभूळ गोड राहतेच. रिंकू गेली का आहे? हाय ना, हाय. ते बी जाईन म्हणते बाय 1-2 दिवसानं. तिले म्हटलं राय बापा, तर नाही आई म्हणते. ह्या 1-2 दिवसानं करतो म्हणते तयारी. आता तिचंही कधी हाव ना कधी नाही चालू आहे. हो, अर्धमन इकडे न अर्धमन तिकडे असं चालू असन. हो, तसं नाही तर काय. मग म्हणते राहू का नाही राहू, जाऊ का काय करू. तर विचार चालू आहे आता तिचा. मी म्हटलं राय बापा आता 29-30 तारखेपर्यंत. तर आता पाहतो म्हणे आई. हा, तिथं जाऊन काय घरीच राहणार तिले, आणि इथंही राहणं घरीच आहे. सारखंच तर पडते तिले. पण एवढं आहे का तिथं राहीन तर घरावर लक्ष राहते आणि डब्बा गिब्बा बनवून देणं होते. हो, डब्याच्यानंच अर्धमन इकडे न अर्धमन तिकडे. जाऊ का नाही जाऊ का नाही जाऊ असं चालू आहे तिचं. तिले म्हटलं मागं पुढे जीवन काढले करतं तू. राहत आहे तर बिंदास्त राह म्हटलं 8-15 दिवस अजून. आणि मग चालली जा कायले अर्धमन करा लागते म्हटलं. आता भागून नाही राहिलं काय तिकडे, भागूनच राहिले ना जवळ. हा, भागून तर राहिले. एकट्या माणसाला काय 2-4 पोळ्या टाकणे आणि थोडीशी भाजी बनवणे. नाही तर काय. मग तर पाहतो म्हणे आई. म्हटलं पाय बा, आपण काय जबरदस्ती करा मग. हो, ती आहे ना. आता तिले तिचं घर दिसते ना. तिचीच गोष्ट नाही, कोणाची गोष्ट. कोणाला आपापलंच घर दिसते. तर पाहतो असं चालू आहे. आता काय माहित काय म्हणते. तर तयारी करतो म्हणन तर कर बापा तयारी. तर पाठवा लागन मग प्रकाशच्या बाबाला नेऊन द्या म्हणन तिले. हा, पाठवून दे जा. हो, आता वावराचे कामं गिमं नाही आहे. समजा जर पाणी गिनी पडलं तर मग पेरणी लागून जाईल. हा, मग कुठं तिले नेऊन देईन पेरणीच्या वेळेस. त्याच्यानं पाय बाई म्हणा जायचं असन तर कर तयारी. नेऊन देतो ते बाबा. आणि मग पाणी गिनी पडलं तर मग तर तिला 8 दिवस थांबाच लागन. जोपर्यंत पेरणी होत नाही तोपर्यंत मी खाली नाही राहणार, प्रकाशी खाली नाही राहणार, आणि आमची तर हेही खाली नाही राहणार. कारण की वावरात मग मजूर राहते, हे ते. हा, लाव लागवड वावराचं पाहा लागते ना. हो हो हो, तर त्याच्यानं पाहतो आता काय म्हणते तिथं. ये जो ना तू घरा इकडे. येऊनच नाही राहिली. येईन ना मी, येईन उद्या गिद्या. बरं ये तू उद्या ये. आता लय दूर आहे ना माया घर. 2 दिवस लागते येवाले. ये जो तू उद्या. हा, याटो गिटो भेटन ना तुले घरी येवाले. याटो? हा, ट्रेननंच येतो ना मी तुमच्या घरी. ट्रेननंच येतो म्हटलं मी, 12 वाजताच्या ट्रेननं. ये जो 12 वाजताच्या ट्रेननं है ना. मग आम्हाला तिथं रेल्वे स्टेशन बनवा लागेल ना आमच्या घरासमोर. हा, आता ट्रेननं येशील तर पटरी नाही पाहिजे. हो ना, पटरी पाहिजे ना. माझ्या घरापासून तर तुमच्या घरापर्यंत. हा, इथून बसली का डायरेक्ट तुमच्या घरी 5 मिनिटात. हो, कोण बनवून देईन बापा आपल्याला रेल्वे स्टेशन इच्छा इथं. हा, कोणती रेल चालन काय माहित आता कोणती रेलगाडी चालते तर. बरं येतो मग मी. बरं, या. काय चाललं कलाबाई? काय नाही बा, नातूले खेळवणं चालू आहे. हा, काय म्हणते ना तू? गोष्टी सांगते काय? हो ना, गोष्टी सांगते तो. गोष्टी ऐकते. गोष्टी सांगणं चालू आहे. हा, काय काय होय हे डोक्यावर आहे. काय आणलं विकाले? जांभूळ होय, वावरातले जांभूळच विकून राहिले. अच्छा. रुपा, रुपा. काम करून राहिली ते घरात असन किचन मध्ये. रुपा, काय चाललं शांता मावशी? काही नाही हो. जांभूळ होय. जांभूळ पाहिजे काय म्हटलं? वावरातले जांभूळ होय विकाले आणले. पाहिजे ना, पाहिजे. राणीला आवडते आमची तर, आणि मलाही आवडते. तर देऊन दे जा ना मग. हो, तर किती देऊ मग? काय भाव देऊन राहिले? 40 रुपये. बरं, देऊन द्या ना मग. अर्धा किलो देऊन द्या. ठीक आहे ना. बसा ना मावशी, आले तर बसा. चहा घे बनवतो मी. नाही हो, जांभूळ विकायचे आहे ना. अजून तर अर्धी टोपली नाही झाली विकून. घुमतो म्हटलं गावात. खपन तेवढे खपन. खपते, आरामात खपते. घेते म्हटलं, कोणी आवडीनं घेते. हा, खपून जाईन तुमचे जांभूळ. बसा, चहा बनवतो मी. लय दिवसाबाद आले तुम्ही. बस ना शांता, बसणं लय दिवसाबाद आले. बस, चहा घेऊ संग मग. मावशी बसा म्हटलं, पाणी आणतो मी. पाणी गिनी प्या, चहा घ्या न मग जा. बस, विचार नको करू. हा, 5 मिनिटात तर चहा बनवते ते. 5 मिनिटात आणते बनवून. बस शांता, बस. रुपा, आज याले पकडलं मी तर रडून तर नाही राहिला. हा, नाही तर मग मला पाहिला बरबस ह्या चालू होऊन जाई. हा, आज तोंड नाही फाडून राहिला.
आता झाली वाटते ओळखी माया संग. हो आता झाली ना ओळखी, आता झाली, आता सगळेले ओळखते ना. हो ना, नाही तर बोला तर भेस बापा. भ्या लायक दिसतो काय मी? अरे स्वरूप, भ्या लायक दिसतो काय म्हटलं मी? ऐकून राहिला ना, गोष्टी ऐकून राहिला. हो ना, गोष्टी पाहिजे. टकलू टकलं करून दिलं. हो उन्हाळ्यात गरमी होती त्याच्यानं आम्ही टकलंच ठेवलं त्याले, केस वाळूच नाही दिले. चिडचिड करते ना, आणि ह्या वर्षी किती गरमी झाली बापा. हो ना, आताही गरमी नाही तर काय होय मग, आताही गरमी होते पावसाळा लागला तरी. पाणी नाही पडत ना, काही नाही. हो ना, 2 दिवस चांगलं पाणी आलं बापा, आता येईल म्हटलं. तर कायच अजून उन्हाळ्यासारखंच तपून राहिलं. हो नाही तर काय. बी बियाणं घेतले? कुठं बी बियाणं आणायचंच आहे आमची तर. आता चालू आहे हे पेरू का ते पेरू का तुरी पेरू का सोयाबीन. चालू आहे आता विचारपूस करणं. आमची तर प्रकाश तर म्हणते की ह्या वर्षी पराठी राहू द्या म्हणते तुम्ही. दरवर्षी पराठी होत नाही ना एकच एक पीक. तर म्हणते ह्या वर्षी तूरच पेरा म्हणते तुम्ही. तूर आणि सोयाबीन, आणि मग तूर सोयाबीन निघाल्यावर तिकडे हरभरा आणि गहू हिवाळ्यात. तूर मग लवकर निघणारी लावा लागेल तुम्हाला. हो, डिसेंबर महिन्यापर्यंत निघणारी, लवकर येणारीच तूर लावा लागेल ना मग आम्हाला. आता विचारपूस करा लागेल दुकानात, कोणती थैली चांगली आहे काय आहे. हो दुकानदाराला माहीतच राहते, ते सांगतात ते बरोबर. डिसेंबर महिन्यापर्यंत कोणती येते काय येते देतात ना ते, बरोबर देते. हो, तर आता तूर चालू आहे बाप्पा. पराठीले बी लय खर्च लागते ना व. वरच्यावर खाद्या निंदन आहे, फवारे आहे, लय पैसा लागते पराठीले. पण पैसाही तसाच येते म्हणा. पण म्हटलं जाऊ द्या, एखाद्या वर्षी नवीन पीक लावूनच पाहा लागते. हो तर तूरच लावा मग. हो, तर ह्या वर्षी काही पराठीचा लोप करत नाही, मग तूरच लावतो. पाहिन नाही ते एखादी थैली लावा लागन. तसं कर जा, पूर्ण वावरात तूर सोयाबीन लावून द्या, कुठं काय काय पेरता तुम्ही तर. आणि एखादी थैली पराठी लावून द्या. तसंच करा लागन मग. एखादी थैली लावतो त्याले, जास्त नाही, फक्त एक थैली. नाही तर काय मग. आता आमची ते चाललंय बाप्पा. ही म्हणते मी मक्का लावतो, आणि कधी म्हणते मी मिरच्याच लावतो. आता काय लावते ना काय नाही त्याला त्याचं माहित आहे. आता मिरच्यासाठी इकडे तिकडे फोन लावणं चालू आहे. रोप पाहिजे ना. हो 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 तर म्हणते ह्या वर्षी मिरच्याच लावू म्हणते, मिरच्याला चांगला भाव राहते असं तसं. आता चालू आहे विचारपूस. पहा आपापल्या सोयीनुसार, जमलं तर काय आहे, मिरच्यामध्ये बी आहे ना पैसा. हो आता पाहतो बाप्पा काय म्हणते ते. तर चांगला रोप जर भेटला आम्हाला तर घेऊन घेईन म्हटलं 2 वाफे. पाय जा, लावून घे जा. हो आता पाहतो ना. बसा मग मावशी, मी चहा बनवून आणतो. हो आण चहा बनवून आण. मला अजून इकडे मंदाच्या घरा इकडे जायचं आहे. तिनं सांगितलं ये जा म्हणे मावशी माझ्या घरा इकडे. मगानेच भेटली ते, पण तिच्याजवळ काही पैसे होते नाही. आणि म्हणे आता घरा इकडेच या म्हणे तुम्हाला नगदी पैसे देतो म्हणे. आणि काही होतही नाही तिच्याजवळ थैली वैली. तर म्हणे आता काय त्यानं नेऊ, तर तुम्हीच या म्हणे. मी म्हटलं हो, म्हटलं येतो, इकडून घुमून फिरून येतो म्हटलं तू या घरा इकडे. तिच्या घरा इकडे जा लागन, पवनच्या घरा इकडे जा लागन. अर्ध गाव म्हणजे घुमाचंच आहे. होते मावशी, आरामात खपते म्हटलं जांभूळ. आणि आता जांभूळ काय कोणी आवडीनच घेते. हो, कुठं गेली राणी? दिसून नाही राहिली. राणी काय गेली लेकरा बरोबर खेळाले. आता आत्याबाई पाहून राहिले बाबूले, त्याच्यानं गेली ती. आतापर्यंत होती, आता अर्धा घंटा झाला ते गावात गेली लेकरा संग खेळाले तर. अच्छा हो बरं, मान मग चहा मान. हो हो. कशी आहे कलाबाई, तब्येत गिब्येत? ठीक आहे ना, तब्येत गिब्येत ठीक आहे बा. चष्मा लावत जाणं. मग म्हणता डोकं दुखते. चष्मा आणला ना तुम्ही? हो आहे ना, चष्मा गिष्मा आहे, लावतो ना मी. कधी कधी लावतो, कधी कधी नाही लावत. आता हाय चष्मा तर लावून ठेवत जा, डोळ्यावर ताण नाही पडत. नाही तर डोळे खेचल्यासारखे होते ना मग. हो, दूरचं दिसत नाही ना मला. दूरचं दिसत नाही, जवळ आल्यावर दिसते कोण होय काय होय. हो, लावत जा मस्त. आला असं ना पगार गिगार? काय माहित, मी गेली नाही बाबा बँकेत, आला का नाही आला तर. तुमचे आले काय पैसे? हो आले ना, माझे पैसे आले ना. आता 2-4 दिवसा पहिलेच तर मेसेज आला मला 1500 रुपयाचा. आले माझे पैसे. पैसे आले तुमचे? हो आले ना, 1500 रुपये आले. आता 2-4 दिवस पहिलेच मेसेज आला मला 1500 रुपयाचा. हा काय माही आले असन. मग राणीच्या बाबाले पाठवा लागेल बँकेत एंट्री माराले. बाजाराच्या दिवशी पाठवून देजो, म्हणजे एकाच दिवशी दोन्ही कामं होऊन जाते. नाही तर मग बिनफालतू बँकेत जाईन, एंट्री मारून आणन, म्हणजे दिवस वाया जाते ना. आणि बाजाराच्या दिवशी कसं बाजारी होते आणि बँकेचंही काम होते. तर बुधवारी की देऊन देजो पासबुक. हो बुधवारी की द्यावं लागेल. मला मेसेज नाही आला, पण कधी कधी असं होते मेसेज नाही येत आणि पैसे येऊन जाते. हो पण माया कसं आहे,
हर वेळेस मला मेसेज येतेच, प्रत्येक वेळेस पैसे याच्या पहिले मला मेसेज येतेच. चांगलं झालं ना आले तर. हो ना, कसे वापराले होऊन जाते. काय जो चहा घे, उभा होऊन नाही तर. हो पप्पा चहा पाहतो. चहा मांडून मी बी बाहेर आले पैसे ऐकल्या बरोबर. मला मेसेज नाही आला ना म्हणून. येईन मागं पुढे येते पैसे, कधी लवकर येते कधी लेट येते. हो हो येवाचे बी असं नाही तर मग माझ्या खात्यात. नाही तर काय मग आल्यावर बरोबर मेसेज येतेच. काय ना मग चहा पाय आणि बापा जायचं आहे मला तिकडे. हो हो आणतो. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या भागात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.